श्रोतेहो नमस्कार. घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथी याविषयी बातचीत करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर कविता चांडक. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथी हा आजचा आपण विषय घेतला आहे. त्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वपूर्ण येतात की दीर्घकालीन आजार आणि होमिओपॅथी. बरोबर. तर या दोन टप्प्यांमध्ये पहिला टप्पा येतो दीर्घकालीन आजारांचा. तर दीर्घकालीन आजार कुठले हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. तर त्याविषयी काय सांगाल? हे आजार कुठले असतात? बघा, जगात दोन प्रकारचे आजार महत्त्वाचे असतात. एक आजार जो आता ताबडतोब झालेला असतो त्याला आपण म्हणतो ॲक्यूट, बरोबर आहे. आणि दीर्घकालीन म्हणजे क्रॉनिक डिसऑर्डर. क्रॉनिक कशाला म्हणतात? जी गोष्ट किंवा जो आजार खूप वर्षापासून तुमच्या बॉडीमध्ये सुरू आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला किंवा किती औषध घेतले तरी तो जात नाहीये. जेव्हा तो आजार तुमच्या जीवनाचा एक प्रकारचा पार्ट बनून जातो, कंपल्सरी कन्कोमिटंट सिम्पटम, म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही जगूच नाही राहिले आणि तुम्ही किती प्रयत्न केला तरी ते काही तुम्हाला सोडून जात नाही, त्याला दीर्घकालीन आजार म्हणतात, क्रॉनिक डिसऑर्डर. डॉक्टर, आता दीर्घकालीन आजार म्हणजे काय हे तर आपण सांगितलं, पण मग हे आजार कुठले कुठले असतात काय सांगाल? आता इतके वर्ष झाले मला प्रॅक्टिस करताना दीर्घकालीन आजारमध्ये आपण सायकेट्रिक डिसऑर्डर बघू शकतो, जसं सिझोफ्रेनिया आहे, खूप वर्षापासून असतात. डिप्रेशन आहे, खूप वर्षापासून असतात. अस्थमा आहे, अस्थमा म्हणजे दम्याचा विकार हा खूप वर्षापासून असतो. पेशंट फक्त त्याला मेंटेन करत असतो. आजकाल डायबिटीज आहे, तुम्हाला माहिती जगात इंडियाला डायबिटीज कॅपिटल म्हटलं जातं, तर डायबिटीज सुद्धा दीर्घकालीन आजारमध्येच आहे. त्याच्यानंतर तुमचं थायरॉइडिझम आलं, हे दोन्ही प्रकार दीर्घकालीन आजारमध्येच आहे. म्हणजे ज्या गोष्टी करता तुम्हाला भरपूर वर्षापर्यंत औषधं घ्यावी लागतात. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला आपण संधिवात म्हणतो, लहानपणापासून सुरू होऊन जातं. खूपदा रुमॅटिक फिवर आल्यानंतर मग ते सुरू झालं की ते दीर्घकालीन आजारमध्ये कन्वर्ट होतात. आजकाल हार्टचे इश्यू झाले, डिजनरेशन. जवळपास जर आज म्हटलं तर प्रत्येक आजार हा दीर्घकालीन आजार आहे. आणि त्याला मुख्य कारण माहिती आहे का काय आहे? आधी पण व्हायचे आजार, पण आता आजार हे दीर्घकालीन का होतात? कारण आपलं लाईफस्टाईल पूर्ण चेंज झालेलं आहे. तुम्हाला 5G पाहिजे, तुम्हाला वायफाय पाहिजे, तुम्हाला नॉईज पोल्युशन भरपूर आहे, फूड पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, प्रत्येक ठिकाणी पोल्युशनच आहे. आणि टेक्नॉलॉजी, मॉडर्न टेक्नॉलॉजी जी तुम्ही एक्सेप्ट केलेली आहे आपण सगळ्यांनी, त्याच्यासोबत त्याचे साईड इफेक्ट सुद्धा आहे. बाहेर निघालं तर फॅक्टरीचं पोल्युशन आहे, घाण पाणी आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे हे वाढतच चाललेले आहेत, कमी होत नाही आहेत. म्हणजे अनेक प्रकारचे आजार यात समाविष्ट झाले असं म्हणायला हरकत नाही आणि त्याला वयाचं बंधन देखील उरलेलं नाहीये. असा विचार करत असताना आता सगळ्यात महत्वाची भूमिका येते की होमिओपॅथीमध्ये यावर उपचार काय आहेत. आपण एक एक आजाराकडे वळूया आणि त्यावर होमिओपॅथी कशा पद्धतीने उपचार करते याविषयी जाणून घेऊया. एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा डायबिटीस किंवा अस्थमा दोन्ही मोठे आजार आहे आणि इंडियामध्ये सगळ्यात जास्त 2 आजार आम्हाला भेटतातच, त्याला आम्ही क्रॉनिक डिसऑर्डर म्हणतो. आता याचं ट्रीटमेंट कसं करायचं? होमिओपॅथीमध्ये आजार हा मुळे सकट निघतो. त्याला कारण असं आहे की आम्ही आजार किंवा त्याची लक्षणं याची चिकित्सा करतच नाही, आम्ही व्यक्तीची चिकित्सा करतो. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला अस्थमा आहे आणि तुमची एक कन्सिडर करा की एक जुडवा बहीण आहे आणि तिलाही अस्थमा आहे, पण तरी तुम्ही 2 वेगवेगळे व्यक्तिमत्व आहात. त्यानुसार औषध हे व्यक्तीनुसार निघतं. जशी व्यक्ती जशी प्रवृत्ती तसे त्याचं औषध आहे. तर त्यानुसार जेव्हा औषध आम्ही काढतो तेव्हा ते औषध जाऊन त्या व्यक्तीचं फिजिकल, मेंटल, इमोशनल सगळ्या बॅकग्राऊंडला अपील करतं आणि आजाराला मुळासकट बाहेर काढण्यात मदत करतं. आम्ही लक्षणाला 4 दिवसाचा आराम देत नाही, पण क्रॉनिक डिसऑर्डर म्हणजे टेंडन्सी, म्हणजे तुमच्या शरीरात आलेली ती सवय, हॅबिट, त्याच्याकरता तुमची बॉडी प्रोन झालेली आहे, ती आता आम्हाला तुमच्या शरीरातनं काढायची आहे. तिथे होमिओपॅथीचा उपचार याच्याकरता लागू होतो, कारण होमिओपॅथी हा व्यक्तीचा उपचार करता, आजाराचा नाही. व्यक्तीचा उपचार होतो म्हणजे मग बरेच आजार जे आहे ते पूर्ण बॉडीशी रिलेटेड असतात किंवा पूर्ण शरीराशी निगडीत आणि माइंडशी निगडीत असल्यामुळे त्यावर उपचार होतात. तुम्ही काही फक्त हाडमासाचा गोळा आहात का? नाही, त्यात भावना आहेत ना, इमोशन्स आहेत. तर मग व्यक्ती कसं झाला? हाड, मांस, मन, तन, इमोशन सगळंच. तर आम्ही सगळ्याच गोष्टीला ऍड्रेस करतो. तर यामध्ये आता शारीरिक आजार आणि मानसिक आजार हे 2 टप्पे वेगवेगळे असतात. मग शारीरिक आजारांचा उपचार वेगळा असतो आणि मानसिक आजारांचा उपचार वेगळा असतो, असं काही असतं का? होमिओपॅथीमध्ये आजार कुठलाही असो, वे ऑफ केस टेकिंग एकच असतं. म्हणजे जर तुम्ही गुडघ्याच्या दुखण्याकरता, संधिवात करता माझ्याकडे आल्या तरी मी तुम्हाला विचारेल की तुमचा राग कसा आहे, तुम्हाला खायला काय आवडतं, तुम्हाला स्वप्न काय दिसतात, किंवा तुमच्या मनात कोणाबद्दल राग आहे का, तुम्ही कधी भावना दाबलेल्या आहेत का तुमच्या पास्टमध्ये. कारण कसं असतं की आपण जेव्हा हिंदीत म्हणतो की भावना दिखती नाही पर दुखती बहुत आहे, त्याच्यामुळे भरपूर आजार निर्माण होतात. तर असे जे काही आजार असतात किंवा मानसिक असो, फिजिकल असो, आजार कुठलेही असो, पण त्यांच्यात मेंटल, फिजिकल आणि इमोशनल तिन्ही प्रकारच्या गोष्टी
तिन्ही प्लेनवरची सिम्पटम आम्हाला गोळा करणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला बरं करू शकत नाही. तर मग मानसिक आजारांबद्दल आपण बोललात की स्क्रिझोफेनिया किंवा आणखी मनाशी रिलेटेड किंवा मेंदूशी रिलेटेड जे आजार असतात त्याची ट्रीटमेंट नेमकी कशी होते? बघा, मानसिक आजार आणि मेंदूशी रिलेटेड आजार हे वेगवेगळे आहेत. मेंदूशी रिलेटेड जे आजार आहेत त्याला आपण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणतो. जसं तुम्हाला पॅरालिसिसचा अटॅक आला, हा पण एक लॉंग टर्म किंवा क्रॉनिक डिसऑर्डर झाला. एकदा अटॅक आला की पेशंट वर्षानुवर्ष त्याच्यासोबत काढतात, तो न्यूरोलॉजीचा पार्ट झाला. पण आपण जेव्हा मानसिक आजाराबद्दल बोलतो म्हणजे तो मनाचा पार्ट झाला, त्याला आम्ही म्हणतो माइंड डिसऑर्डर. ब्रेन आणि माइंड ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माइंड म्हणजे इमोशनल प्लेन. आता खूपदा असे असतात, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. माझ्याकडे सध्या एक पेशंट रशियाचा आहे, त्याने मला सिझोफ्रेनिया करता त्याच्या आईने मला कन्सल्ट केला. ती स्वतः डॉक्टर आहे. मग तिने तिच्या मुलाकरता मला का कन्सल्ट केला? कारण तिला माहिती होतं की कुठेतरी होमिओपॅथी तिची मदत करेल. तिने भरपूर सगळे औषधं दिल्या आणि इतक्या वर्षापासून तो सिडेटिव्ह वरती होता. म्हणजे तो जर जागा झाला तर तो इकडे तिकडे फिरायचा. 22 वर्षाचा मुलगा, बाहेर बिल्डिंगमध्ये ओपनली कोणाहीसमोर युरिन पास करणे, लिफ्टमध्ये थुंकणे, दिवसभर गाडी घेऊन इकडे तिकडे फिरणे, आईला घेऊन बाहेर जाणे, घरात काही न खाणे, दिवसात 200 वेळा हात धुणे, असे वेगवेगळे प्रकार सिझोफ्रेनियामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यांना डिल्युजन ऑफ ग्रँड्युरिटी असतं, म्हणजे आय एम द बेस्ट फिलिंग असतं. त्याच्यामुळे ते ऐकत कोणाचंच नाही आणि ते त्यांच्या भ्रमावस्थेत असतात. त्यांनी जे विश्व त्यांच्या मनात निर्माण केलेलं आहे ना, ते काचेच्या आतलं जग आहे. तर तुमचा आवाज किंवा तुमचे जे समज आहे, काउन्सिलिंग आहे, औषध आहे, ते तिथपर्यंत पोहोचतच नाहीत. त्याच्यामुळे ते पेशंट इतके वेगळे असतात, डिटॅच असतात जगापासून. मग त्यांना परत आपल्या जगात आणणं, त्याच्याकरता आम्हाला खूप मेहनत करावी लागते. आधी पेशंटची हिस्ट्री घ्यावी लागते, मग आईची हिस्ट्री घ्यावी लागते प्रेग्नन्सी पासून. आता तो मुलगा 22 वर्षाचा आहे. तुम्ही विचार करा, मी तिची प्रेग्नन्सीची हिस्ट्री विचारते आहे 23 वर्ष आधीची. तिला सगळं आठवत सुद्धा नसतं अशा वेळी पेशंटला. मग आम्ही ते सगळे त्यांना वेळ देतो, खोदून खोदून विचारतो. त्याच्यानंतर फॅमिली एन्व्हायरमेंट कसं होतं, वडिलाकडे काही आजार आहेत का, आईच्या माहेरी कोणाला काही मोठा आजार आहे का, हे सगळं आम्ही जाणून घेतो. मग आम्ही पेशंटचा एक पोर्ट्रेट तयार करतो. जसं पेंटर पेंटिंग तयार करतो ना, पेंटिंग तयार करताना सगळे रंग आणि वेगवेगळ्या साईजचे ब्रश लागतात. तसंच होमिओपॅथीत आहे. सगळ्यांची हिस्ट्री लागते, फॅमिली हिस्ट्री लागते, पेशंटची स्वतःची पास्ट हिस्ट्री लागते, पेशंटनी किती वॅक्सिन घेतलेले आहेत, इम्युनायझेशन शेड्यूल पूर्ण झालाय का, कुठल्या वॅक्सिनला त्यांनी रिएक्शन केलंय का, कुठल्या वॅक्सिन नंतर आजार ट्रिगर झालाय का. फॉर एक्झाम्पल ऑटिझम हा आजार आहे. आता 2 एप्रिलला वर्ल्ड ऑटिझम डे होता. तर तसं आम्हाला पूर्ण विचारावं लागतं मानसिक आजारांमध्ये सुद्धा. मग त्याच्यानंतर एक पेपर तयार होतो, त्याचा कारणं वेगळी काढल्या जातात. त्या कारणानुसार पेशंटची जी आजची लक्षणं आहेत आणि आईची प्रेग्नन्सीमध्ये जी हिस्ट्री होती किंवा तिने प्रेग्नन्सीत भरपूर औषधं घेतली आहे का, प्रेग्नन्सीच्या आधी काही घेतलेलं आहे का, तिचं कॉन्स्टिट्यूशन अलर्जिक आहे का, इव्हन नेझल ड्रॉप सुद्धा तिने खूप वर्ष वापरलेला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. मग या सगळ्या एक एक टप्प्याला पार करत करत आम्ही जेव्हा फायनल याच्यावरती येतो मेडिसिन सिलेक्शनवरती, आता त्याच्यात पुन्हा नवीन प्रॉब्लेम आहे. कारण होमिओपॅथीत जवळपास 6 ते 7,000 औषध आहेत. आता आम्हाला पेशंटला न झोपवता, सिडेटिव्ह न वापरता, त्याच्या बुद्धीला जागं ठेवून, त्याच्या ब्रेनला जागं ठेवून त्याला बरं करायचं आहे. मग ते औषध काढणं, मग ते औषध निघाल्यानंतरही वेगवेगळे सोर्सेस असतात होमिओपॅथीत. जसं प्लांट किंगडम आहे. होमिओपॅथीत औषध प्लांटपासून तयार होतं, ॲनिमलपासून तयार होतं, मिनरलपासून तयार होतं आणि वेगवेगळे आणखीन सोर्सेस आहेत. त्याला इम्पॉन्डेरेबिलिया म्हणतात. जसं मून रेज, चंद्राची किरणं किंवा सूर्याची किरणं कलेक्ट करून आम्ही औषधं तयार करतो. तर आता इतक्या सगळ्या याच्यात तुमचा पेशंट कुठल्या कॅटेगरीत बसतो, किंवा तो पेशंट तुमचं गॅसियस औषध पासून तयार होत आहे का, हायड्रोजन पासून तयार झालेलं औषध त्याला लागू होत आहे का, हे सगळं आम्हाला बघावं लागतात. इतके किंगडम पार करणं म्हणजे इतकं कठीण असतं की केस टेकिंग जेव्हा आम्ही घेतो ना, तर 45 मिनिट 50 मिनिट आम्ही पहिल्यांदा पेशंट सोबत बोलतो, पण त्याच्यानंतर 6 ते 7 तास प्रत्येक केसवरती काम करतं. आणि मग ते एक एक टप्पे पार करत करत जेव्हा फायनली शेवटच्या 7, 8, 10 रिमेडीज उरतात, मग त्या रिमेडीज आम्ही जेव्हा निवडतो त्यातले आता कुठली पेशंटला द्यायची, तर प्रॉमिनंट सिम्पटम कुठला, आज त्याला सगळ्यात महत्वाचा त्रास काय आहे, डिटॅच आहे, त्याला जगाचा अवेअरनेस नाही, रियालिटी एक्सेप्ट करता येत नाहीये, त्याला कळतच नाही डिपर्सोनलायझेशन मध्ये आहे, त्याला हे कळत नाही की मी पब्लिकली युरिन पास केलं नाही पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाचा जो मुद्दा आहे, मग ते महत्वाचे 4 सिम्पटम आम्ही निवडतो. त्या 4 सिम्पटम कुठल्या औषधात बसतात, त्यातल्या 3 औषध
टॉपचे आम्ही निवडतो. मग त्या 3 औषधापैकी पेशंट हा थंड वातावरणाला जास्त रिॲक्ट करतो, थंडी जास्त सहन करू शकतो किंवा गरमी जास्त सहन करू शकतो, त्याची थर्मल रिॲक्शन काय, त्यानुसार मग त्यातलं एक औषध आम्ही निवडतो. औषध तर तुम्ही निवडलं, आता त्याला पोटेन्सी कुठली टाकायची. समजा 30 टाकली आणि त्याने कामच नाही केलं तर, 200 टाकले आणि त्याने फक्त काही चेंजेस केले तर, किंवा 1000 पोटेन्सी टाकली आणि त्याने एग्रेवेशन दिलं तर, आजारच वाढून गेला तर, समजा 10,000 पोटेन्सी टाकली आणि ती सफिशियंट झाली नाही किंवा जास्त झाली तर, आता तुम्हाला पोटेन्सी सिलेक्शन महत्वाचा मुद्दा आहे. तो होमिओपॅथी सायन्स हे इतकं डीप आहे. आणि हे सर्वच बाबतीत लागू पडतं, सर्वच बाबतीत. आणि क्रॉनिक केसेस जे तुम्ही दीर्घकालीन आजार विचारलं ना, याच्यात दीर्घकालीन आजार पेशंटला तो तर सहन करतच असतो, पण जेव्हा त्याची केस घेतो तेव्हा एक म्हणजे इतकं कठीण असतं त्याचं औषध काढणं, कारण इतक्या वर्षापर्यंत त्याने प्रत्येक पॅथी ट्राय केलेली असते आणि तो थकतो, तेव्हा शेवटी तो होमिओपॅथीत येतो. आणि त्याला माहिती असतं, त्याची ती अपेक्षा असते आमच्याकडनं की होमिओपॅथी में आया तो आप बीमारी जड़ से निकाल दो. तो जड़ से निकालना है, तो जड़ से निकालने के लिए तो मुझे घर के जाले साफ करने पड़ेंगे, खाली जमीन पे झाडू मार के थोडी होगा. त्याच्याकरता आम्हाला इतकं डिटेलमध्ये जावं लागतं. तर जितकं पेशंट सहन करते इतकं वर्ष, तितकंच आम्ही प्रत्येक केसवर काम करतो. म्हणजे डॉक्टर असं म्हणता येईल की सायकॅट्रिक आजारांवर पण हीच ट्रीटमेंट असते आणि बाकी डायबिटीज, दमा, संधिवात असेल तेव्हा सुद्धा या पद्धतीने काम केलं जातं. बिलकुल बिलकुल. प्रत्येक केसमध्ये इव्हन अॅक्यूट जरी आला ना, समजा तुम्हाला काल ताप आला आणि तुम्ही माझ्याकडे आज आलाय, त्या अॅक्यूट करता सुद्धा मी तुम्हाला विचारेल की तापासोबत तुला तहान लागत आहे का, किंवा तापासोबत इतर काही सिम्पटम आहे का, लघवीमध्ये आग होत आहे का, भूक लागत आहे की नाही लागत आहे. खूप लोकांना तापामध्ये पांघरून घेऊन बरं वाटतं, खूप लोकांना तापामध्ये पांघरून दूर सारवल्याने बरं वाटतं. म्हणजे शरीराची तुमची प्रतिक्रिया एन्व्हायरमेंटला कशी आहे, हे सगळे इम्पॉर्टंट लक्षणं सुद्धा आम्ही अॅक्यूटमध्ये पण विचारतो. तर तुम्ही विचार करा की काल आलेल्या तापाकरता जर मी इतके प्रश्न विचारते आहे, तर जो आजार तुमच्या बॉडीमध्ये 20 ते 22 वर्षापासून आहे किंवा कदाचित तुम्हाला अनुवंशिकतेमध्ये मिळालेला आहे, त्यालाच तुम्ही दीर्घकालीन म्हणत आहात ना. त्याच्याकरता मला तुम्हाला काही भरपूर विचारता येत नाही, कारण तुम्हाला एका लिमिट नंतर सांगताच येणार नाहीये. आईच्या प्रेग्नन्सी पर्यंतच विचाराल तुम्ही, त्याच्या मागे कसं जाल तुम्ही, फॅमिली हिस्ट्रीच्या मागे कसं जाल. मग तुमच्याकरता ते चॅलेंज आहे की आता माझ्या 6-7 हजार औषधांमधनं मला एक फक्त याला टाकायचं आहे. म्हणजे होमिओपॅथी एका बोटाकरता एकच अंगठी, हा जो रूल आहे तो बेसिकली होमिओपॅथी आहे. अगदी बरोबर म्हणालात आपण. म्हणजे पेशंटला प्रश्नावली विचारून आणि त्याचं निदान करून त्याच्यासाठी इतक्या औषधांमधनं एक औषध निवडणं खूप महत्वपूर्ण ठरतं आणि ही सर्व पद्धत दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथीमध्ये होत असते असं आपण म्हणू. डॉक्टर कविता चांडक, आपण इथे आलात आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथी याविषयी अतिशय महत्वपूर्ण असं मार्गदर्शन आमच्या सर्व श्रोत्यांना केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. श्रोते हो, दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथी या विषयावर सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर कविता चांडक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.